गेल्या 3 वर्षात हे जे काही चाललेलं प्रकरण इतकं भयंकर मला त्याचा परिणाम जाणवायला लागला म्हणून मी 5 पुस्तकं लिहिली आहेत. मी ते मार्केटिंग करायला आलो नाही, पण मी ते जरूर ठेवलेली आहेत. तुम्ही जरूर ही माझीच वाचा नाही, कोणाचीही वाचा. पण AI, डेटा सायन्स, इंडस्ट्री 4.0, इन्फोटेक आणि स्टॅटिस्टिक्स अशी 5 पुस्तकं लिहिली आहेत. ती तुफान चालली आहे. कारण त्यांनी लोक काय होणार आहे उद्याच्या जगात आणि ती टेक्नॉलॉजी चालते कशी हे मराठीमध्ये 10वीतल्या मुलांना कळेल अशा तऱ्हेने समजावून सांगितलेलं मी. जरूर लायब्ररीत घेऊन वाचा, इतरांची पुस्तकं वाचा. काही पाहिजे कल्पना नक्की आली पाहिजे. ज्यांना ही कल्पना येणार नाही ते पूर्ण फेकले जातील असं मी समजत आहे. आता यामध्ये 2010च्या नंतर थोडं मशीन लर्निंग, डीप लर्निंग हे सगळं चाललेलं होतं. पण 2013 मध्ये इंडस्ट्री 4.0ची घोषणा झाली आणि त्यात अनेक इतर तंत्रज्ञानाची हे झाली, म्हणजे ॲडिशन झालं इंडस्ट्री 4.0. त्याची थोडीशी कल्पना देतो. बिग डेटा म्हणजे आपल्याला जो प्रचंड मोठ्या प्रमाणावर डेटा आहे आपल्याकडे, जसं मग इंटरनेटवरचा नॉवेल्स आणि चॅट्स आणि सगळा पूर्ण हा बिग डेटा त्याला म्हणतात. त्या डेटामध्ये स्ट्रक्चर्ड अनस्ट्रक्चर्ड बरेच प्रकार असतात, मी सगळं सांगितलंय. पण मुख्य काय आहे त्याच्यामध्ये की बिग डेटामध्ये डेटा अनॅलिटिक्स हे गृहीत आहे की फक्त डेटा व्हॉल्यूम जास्त असायला हवी, त्यातले संबंध शोधणं, हे पूर्ण पॅटर्न शोधणं, हा सुद्धा बिग डेटामध्ये खूप मोठा भाग आहे. आणि प्रत्येक वेळेला सगळा पूर्ण डेटा दिला जातो AIला असं नाही आहे. मला फक्त माझ्या हॉस्पिटल पुरतं जर करायचं असेल तर माझ्या हॉस्पिटल पुरताच मी डेटा फीड करेन. म्हणजे हॉस्पिटलमध्ये पॅटर्न्स बघेन की माझ्याकडे येणाऱ्या पेशंटचं प्रमाण काय, प्रपोर्शन काय, किती बरे होतात, किती नाही, कुठं डॉक्टर चांगला आहे, किती मेडिसिनची गरज काय, मेडिसिनचं बिल किती, काय जे काही तुम्हाला ॲनालिसिस करायचं असेल ते सगळं ॲनालिटिक्स वापरून तुम्हाला फक्त लिमिटेड डेटा वापरून लिमिटेड रिझल्ट्स मिळवता येतात. त्याला AI नाही म्हणतात, आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स. स्पेसिफिक भागात तुम्ही वापरता, ट्रॅफिक वापरता, सायबर गुन्हे हे करण्याकरता वापरता किंवा इतर अनेक गोष्टींकरता तुम्ही वापरता, ते त्याला AI नाही म्हणतात. AGI म्हणजे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, की तुम्ही ह्या कशा करताही वापरू शकता, इतकं तो ॲडव्हान्स झालेला आहे. आणि AGI म्हणजे साधारण माणसाच्या एवढं बुद्धिमत्ता असतं. आता आपण जवळपास AGI पर्यंत पोहोचायला लागलो तर 2-4 वर्षात 2030 पर्यंत AGI नक्कीच येईल किंवा त्याच्या अगोदरच. आणि ASI म्हणजे आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स, म्हणजे माणसालाही ओलांडून तो जाईल. काही पूर्वी या शतकाच्या शेवटी येईल असं वाटत होतं, आता लोकांना असं वाटतं 10-15 वर्षातच येईल. आणि तो आल्यानंतर काय भयानक परिस्थिती होईल हे लोकांना सांगता येत नाही, त्याचा चर्चा मी नंतर येईल. पण जेव्हा इंडस्ट्री 4.0ची घोषणा झाली तेव्हा सगळ्या इतर टेक्नॉलॉजीज म्हणजे काय आहेत हे आता तुम्हाला उदाहरण सांगतो. 3D प्रिंटिंग. 3D आत्तापर्यंत जे मॅन्युफॅक्चरिंग होतं ते सबट्रॅक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग होतं. म्हणजे शिल्पकार जसं काम करतो, एक दगड घेतो आणि त्याला नको असलेला भाग काढतो, तसं तुम्ही एक स्टीलची किंवा अल्युमिनियमची कुठली प्लेट घेता आणि लेथ किंवा CNC मशीन वापरून तुम्हाला नको असलेला भाग काढता, तो सबट्रॅक्टिव्ह आहे. 3D प्रिंटिंग तसं होत नाही. 3D प्रिंटिंग तुम्हाला जो भाग तयार करायचा आहे त्याची डिजिटल इमेज तुम्ही स्टोअर करता. ती आता पण CAD मध्ये केली जाते NC मशीनसाठी, पण ती डिजिटल इमेज तुम्ही स्टोअर करता आणि त्यानंतर तुम्ही या एक मोल्टन वितळलेल्या किंवा पावडरच्या फॉर्ममध्ये त्याचा पदार्थ तुम्ही इनपुट करता आणि त्यानंतर तो लेअर बाय लेअर तो पदार्थ मॅन्युफॅक्चर करता. त्याला 3D प्रिंटिंग म्हणतात. तर वेस्ट कमी होतो. पण त्यामुळे आता डेंटिस्ट्रीमधल्या, एअरलाईन्समधल्या आणि कित्येक पदार्थ 3D प्रिंटिंग तयार होत आहेत. एक देऊळचं देऊळ 3D प्रिंटिंगने बांधलेलं आहे. एक बिल्डिंग 3D प्रिंटिंगने उभी केलेली आहे. उद्या 3D प्रिंटिंग जर का आणखी 10-20 वर्षावर आलं की मेकॅनिकल इंजिनिअरिंगने काय करायचं, सिव्हिल इंजिनिअरिंगने काय करायचं, डिझायनर्सनी काय करायचं, आर्किटेक्टनी काय करायचं, तर असे अनेक प्रश्न पुढच्या 10 वर्षात निर्माण होतील. याच्याशी मला बोलतोय 5G, 6G ऑलरेडी चायनामध्ये सुरू झालंय. प्रचंड काय हा संबंध डेटा इंटरनेटवरून वाहतो. आपण जे क्वेरी करतो ChatGPT सगळं इंटरनेटवरनं चाललेलं आहे. त्या इंटरनेटमध्ये काय काय इतकं मोठा डेटा, हा संबंध इमेजेस आणि व्हिडिओ, त्यात खूप डेटा लागतो. हे सगळं जर चालणार असेल तर त्याला 3G 4G पूर्ण नाही, पण त्यातून 5G आला, आता 6G पण येते. असं तसंच ब्लॉकचेन, तसंच क्लाउड कम्प्युटिंग. हे आता मी एक्सप्लेन करत बसत नाही, ते अगदी डिटेलमध्ये पण सोप्या भाषेत सांगितले. जरूर आता इंडस्ट्री 4.0 तुम्ही जरूर कसं 8 टेक्नॉलॉजी AI सकट सगळ्या सांगितल्या आहेत. तेव्हा इंडस्ट्री 4.0 जरूर कदाचित. ब्लॉकचेन म्हणजे काय लोकांना कळत नाही, पण मी सोप्या भाषेत सांगितलं, जरूर वाचा. आता
या सगळ्या टेक्नॉलॉजीज आर ड्रिव्हन बाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स. IoT मध्ये सुद्धा संबंध कारखान्याच्या घरं सगळी स्मार्ट बनतील, सिटीज सुद्धा स्मार्ट बनतील, आणि त्या संबंध त्या वेस्टमध्ये तर पहिल्यांदा बनतील, भारतामध्ये त्यानंतर उशिरा होईल. पण त्या सगळ्यामध्ये कारखाने स्मार्ट म्हणजे काय की त्या मशीन स्वतःला त्याला कळेल की आपल्याला तर रिपेअर होण्याची गरज आहे, तर तो स्वतः सांगेल तुम्हाला रिपेअर हे करा. कार चालू आहे तुमची, कार्ब्युरेटर म्हणेल की आता मी खराब होत चाललेलं आहे, तुम्ही गॅरेजमध्ये न्या, असं संदेश येईल, तर तुम्ही आपोआप. आणि इनफॅक्ट तो गॅरेज तो GPS वापरून जवळच्या जवळ गॅरेज कुठे पत्ताही दाखवा, आणि तिकडे ऑटोमॅटिक ड्रायव्हरलेस कार असेल तिथे वळेल सुद्धा, म्हणजे असं. तर हे सगळं IoT आणि IIoT मध्ये होईल. बिग डेटा आहे, ऑगमेंटेड रिअलिटी, व्हर्च्युअल रिअलिटी तर मजाच आहे. मग त्याच्यावर मेटाव्हर्स नावाची कॉन्सेप्ट सुरू झालेली आहे मेटानी, म्हणजे फेसबुकनी. ऑगमेंटेड रिअलिटी आणि व्हर्च्युअल रिअलिटीची गमत अशी, ऑगमेंटेड रिअलिटी मध्ये तुम्हाला स्वतःला प्रत्यक्ष बसून अनेक गोष्टी हे करता येईल, मी त्याचा उल्लेख करणार नंतर. पण व्हर्च्युअल रिअलिटी म्हणजे उदाहरण तुम्हाला समुद्रात गेल्यासारखं वाटणं, तर माझ्या हाताला सेन्सर्स लावलेले असतात आणि मी एक ते हेडसेट लावावा लागतो की मला चक्क समुद्र दिसायला लागतो. मी चालत 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 जातो, तसं ते अंतर कमी होत जातं. ते बरोबर फिजिक्सचं तरी रूल वापरून ते अंतर कमी केलेलं असतं. मी पाण्यात हात घालतो, पाण्यात नाही प्रत्यक्ष नाही, पण पाण्यात हात घालला तर मी ते पोचलो आणि मला व्हर्च्युअल जे पाणी दिसत असतं तिथे हात घालतो, तेव्हा त्या सेन्सर्सना चक्क पाण्याचा सेन्स येतो. म्हणजे हे जर का होणार असेल तर मग समुद्रावर जाण्याचीच गरज काय. आज मेटाचं जे स्वप्न आहे तुम्हाला लागतं, फेसबुकचं नाव मेटा केलं ते दोन कारण होती. एक काहीतरी त्याला इमेज बदलायची होती, पण दुसरं फार महत्वाचं आहे. मेटाचं स्वप्न माहिती आहे का, मेटाव्हर्स, ज्याच्यावर मी एक पुस्तक लिहितोय का. पण मेटाव्हर्सचा अल्टिमेट गोल काय माहितीये का, की मी घरी बसलेलो आहे, पुण्याला मुंबईला कुठे असेल तिथे, माझा मित्र लंडनला आहे, आणखीन मित्र न्यूयॉर्कमध्ये आहे, आणखीन कोणतरी भांडूपला आहे किंवा काही कुठे आहे, आणि या चौघ जण आम्ही पॅरिसमधला आयफेल टॉवरच्या खाली बसलेलो आणि जेवतोय. तर ते मला कृत्रिमरित्या मी बसलो इथेच, पण प्रत्यक्षात मी भेटलेलो आहे, हा शेक हँड करतोय, प्रत्यक्ष खातोय आणि बोलतोय, असं तुम्हाला भासवणं हे मेटाचं ध्येय आहे. व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे इतकं जबरदस्त प्रकार त्यांच्या डोक्यात आहे की हे जर का झालं तर टुरिझम इंडस्ट्री खलासच होईल. कोण जातं धडपडत आयफेल टॉवर बघायला, घरी बसतो तिथे सगळं अनुभवू शकतो, तर त्याचं काय होणार. हे फार फार स्वप्न नाही आहे बरं. आता त्याला 20-30 वर्ष लागतील, पण त्या दिशेने चालले. आता सुद्धा व्हर्च्युअल रियालिटी इतक्या प्रचंड हे होत आहे, ऑगमेंटेड रियालिटी. तर हे सगळं इंडस्ट्री 4.0 मध्ये आहे, आणि त्याचं जे चाललेलं आहे. आता काय झालं की सगळं चालू असताना आतापर्यंत मशीन डीप लर्निंग मध्ये फक्त त्यांनी डेटा द्यायचा, त्यातनं पॅटर्न बघायचा, की त्यातनं इमेज ओळखायची, की पॅटर्न रेकग्निशन. मशीन आणि डीप लर्निंगचा हाच उद्देश होता. पण डेटामधनं नवीन काही तयार होत नव्हतं. डेटामधनं नवीन आहे त्या डेटामधनं तुम्ही पॅटर्न शोधून देणं, आहे त्या डेटामधनं शिकणं. पण 2017 साली गुगलमध्ये एक पेपर पब्लिश झाला, त्याचं नाव होतं अटेन्शन इज ऑल यू नीड, आणि त्या पेपरनी धुमाकूळ घातला. एक दिवशी असा नुसता एक पेपर पब्लिश झाला आणि सगळं जग हादरलं. कारण त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर त्यांनी केलं होतं, की त्या आर्किटेक्चर वापरून हा डेटा वापरून नवीन काहीतरी जनरेट होऊ शकेल, म्हणून त्याला जनरेटिव्ह AI म्हणतात, ज्याचा ChatGPT, ग्रॉक वगैरे सगळी जी म्हणते, डीपसीक वगैरे त्याची उदाहरणं आहेत. पण ते सगळे बेस्ड आहेत ते ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चरवर बेस्ड आहे. तर ते कसं चालतंय थोडं कॉम्प्लिकेटेड, पण अगदी सोपं करून सांगायचं आहे असं की आपण जेव्हा ऑटो कम्प्लीट तुम्ही वापरलं असेल, ते आपण जेव्हा ईमेल वापरतो तेव्हा आय एम गोइंग टू असं मी म्हटलं की तो माझा सगळा पत्रव्यवहार अमुक तमुक बघून तो म्हणतो की हा मनुष्य दिल्लीला 70% वेळ गेलेला आहे, सोलापूरला 10% वेळ गेलेला आहे, 20% वेळेला अमुक ठेवलं. तर तो माझ्या पूर्वीच्या ह्याच्यावर त्याला माहिती की मी दिल्लीला जाईन म्हणून, मग तो आय एम गोइंग टू म्हणलं तर दिल्ली असं तर ब्लिंक करत राहतो, मग तो जनरेट करतो. मग मी तो दिल्ली ऍक्सेप्ट केला आणि आय एम गोइंग टू दिल्ली टू असं म्हटलं तर
तर मग दिल्लीला पत्ते खायला जातो का पोहायला जातो का खायला जातो का काय. पण समजा 50% मी समजा हॉटेलिंग करायला जात असेल माझ्या आत्तापर्यंतच्या ह्याच्यावर, तर मग तू कमी काहीतरी प्ले क्रिकेट जगात आय एम गोइंग टू डेली टू म्हटल्यानंतर प्ले क्रिकेट, मग मी आणि विथ म्हटलं की मी कोणाबरोबर खेळतो ते कम्प्लीट करत जातो. तो काय करतो, मी पुढचा शब्द जनरेट करणं आणि तो शब्द पूर्ण इनपुट घेऊन त्याच्या पुढचा शब्द पूर्ण जनरेट करणं. एक शब्द मी जनरेट करू शकत असेल तर दोन म्हटलं एक वाक्य म्हटलं की पॅराग्राफ म्हटलं की पूर्ण आर्टिकल असेल तर पुस्तक. हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा. एकदा एक शब्द पुढचा जनरेट होणं, हा एकदा त्याला की सापडली त्याची की पुढचं सगळं पुस्तक, कविता, लेख हे सगळं त्याचा. त्यामुळे जर्नलिस्ट, वकील आणि सगळ्यांचं धाबं जळवण्याचं काम असं की तो आता जनरेट करायला लागलेलं आहे. आणि ते कसं करतो तो, तर त्याला जे सबंध डेटा दिलेला, विकिपीडिया, नॉवेल्स हे जे सगळं दिलेलं आहे आतापर्यंत टेक्स्ट आहे. आता मल्टी मॉडल येत आहे, इमेज आणि व्हिडिओ आणि हे. आपण फक्त चॅट जीपीटी आणि टेक्स्टचा विचार करू तर आतापर्यंत टेक्स्ट दिलेलं आहे त्याला, त्या सगळ्या टेक्स्ट मधल्या शब्दांचे संबंध तो आता लागलीवर जे सगळे शब्द तसं तो वेगवेगळ्या शब्दांचे संबंध स्टोअर करून ठेवतो. पहिल्यांदा ही आपण जे मी प्रश्न विचारतो त्या भाषेचं, त्याला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणतात. की सगळ्यात महत्त्वाचं क्रांतिकारक यामधलं टेक्निक असेल ते नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. आतापर्यंत आपण फक्त स्ट्रक्चर्ड भाषेत त्याच्याशी संवाद करू शकत होतो. इफ देन एल्स, नंतर सेमिकोलन, कोलन, फुल स्टॉप वगैरे असं सगळं त्याला एक स्ट्रक्चर असेल, त्याला ग्रामर असेल, त्याला व्याकरण असेल. कुठली भाषा घ्या, सी घ्या, C++ घ्या, जावा घ्या, सगळ्या. पण आता मी फोनवर बोलू शकतो. मी सोलापूरला अमुक लायब्ररीमध्ये आहे आणि मला जवळचं तू पंजाबी मला खायचंय, जवळचं चांगलं रेस्टॉरंट सांग, हे मग मराठीतनं बोलू शकतो की इंग्लिशमधनं की हिंदीमधनं. आणि ती भाषा तो ओळखतो आणि मला मॅप वगैरे बघून शेजारी कुठलं हॉटेल त्याची तो मला सांगू शकतो. हा काय जादू आहे बघा, आत्ता पण कम्प्युटरमध्ये शक्य नव्हतं आहे. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगमध्ये मी जो भाषा बोलतो त्या भाषेचं पहिल्यांदा नंबर्समध्ये रूपांतर होतं आणि त्या नंबरचं व्हेक्टरमध्ये, पण मी ते शिरत नाही, आणि एम्बेडिंग त्याला म्हणतात. पण त्या म्हणजे अनेक मल्टिपल डायमेन्शन असतं. चॅट जीपीटी पहिल्यांदा जो काढला तर 512 डायमेन्शन्स होते. आपल्याला 3 डिमेन्शनचं जग माहीत असतं, पण अनेक मल्टिपल डायमेन्शन्स म्हणजे रिमाननी N डिमेन्शनल जॉमेट्री काढली खरं तर मी शिरत नाही. पण मुख्य म्हणजे असं की हे व्हेक्टरमध्ये रूपांतर, व्हेक्टरमध्ये दिशा असते लक्षात ठेवा. आणि फिजिक्स करायला माहीत असेल, स्केलरमध्ये फक्त नंबर असतो, व्हेक्टरमध्ये दिशा असते. कारण या आपण जो शब्द वापरतो त्या पुढचा कुठला दिशा आहे त्याला, त्याचा पुढचा शब्द आणि मागचा शब्द म्हणून तो व्हेक्टर त्याला म्हणतात. त्या व्हेक्टरमध्ये रिप्रेझेंट करतात. तर हा जो शब्द आहे माझा, तो शब्द त्याच्या पुढे कुठला शब्द येईल, तर आतापर्यंत हजारो शब्द आलेले असतील. हेमिंग्वेने वापरला असेल तर वेगळा असेल, अच्युत गोड वापरला तुलनाच नाही, पण अच्युत गोड वापरला तर वेगळा असेल, आणि न्यूटनने वापरायला वेगळा असेल. हे जे सगळं आहे की अनेक त्याच्या पुढचा कुठला शब्द येण्याची शक्यता आहे, प्रत्येकाच्या प्रॉबॅबिलिटीज घेऊन तो वेक्टर तयार करतो पुढच्या शब्दांचे. हे सगळं शब्दांमधली रिलेशनशिप जी आहे ती पहिल्यांदा तयार करणं म्हणजे ट्रेनिंग द मॉडेल. म्हणजे संपूर्ण तो टेक्स्ट घेतो, त्या टेक्स्टवर शब्दातले संबंध हे पहिल्यांदा व्हेक्टरच्या स्वरूपात तो मांडतो आणि हे संबंध एका मोठ्या ह्याच्यात ठेवणं त्याला ट्रेनिंग द मॉडेल असं म्हणतात. हे ट्रेनिंग फार महत्वाचं असतं. एकदा ते ट्रेन केलं की पुढचा इन्फरन्स मॉडेल असतं. मग मी त्याला फक्त प्रश्न विचारतो की मला पुण्यात मुंबईला जायचे तर मी कसं जाऊ. मग तो या सगळ्या इंटरेस्टिंग एवढ्या प्रचंड बिलियन्स ऑफ ह्याच्यात पॅरामीटर्स असतात त्याच्यातनं तो बरोबर मला जे हवे ते शोधून काही सेकंदात लगेच मानतो. हे अचाट आहे. ह्याचं कारण त्यांनी ट्रेनिंग मॉड्यूलमध्ये सगळ्या पॉसिबिलिटीज घेतलेल्या असतात, त्याच वेळेस सगळे कष्ट घेतलेले असतात. त्यामुळे इन्फरन्स मॉडेलला अतिशय फास्ट आपल्याला तो रिझल्ट मिळतो. आणि इन्फरन्स मॉडेलमध्ये तो पुढचा शब्द पुढचा करतो, जो निर्माण झालेला शब्द असतो तो इनपुट म्हणून घेतो, त्या पुढचा शब्द तो पुन्हा इनपुट म्हणून घेतो, त्या पुढचा शब्द, असं करत तो टेक्स्ट जनरेट करतो. आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की हे सगळं झाल्यानंतर हे कशामुळे होऊ शकतं. इतका प्रचंड मोठा डेटा हा 2010च्या अगोदर नव्हता. जेव्हा इंटरनेटमुळे तो डेटा निर्माण झाला तोपर्यंत इंटरनेट होतं, पण सोशल मीडिया हा मोबाईल कम्प्युटिंग हे 2000च्या दशकामध्ये आणि सोशल मीडिया 10च्या दशकामध्ये हे प्रचंड वाढ त्याची झाली.
इंटरनेटचं 90च्या सालामध्ये 2010च्या दशकामध्ये मोबाईल कम्प्युटिंग आणि 2010 नंतर सोशल मीडिया या सगळ्याचं वाढ जी प्रचंड एक्सपोनेन्शियल झाली त्यामुळे डेटा अवेलेबल होता आणि डेटावर मालकी अमेरिकन कंपन्यांची होती. मी त्याकडे येणार नाही ते दुष्परिणाम जे ए आहे त्याच्यामुळे विषमता कशी वाढेल आणि कॉर्पोरेट कंट्रोल कसा वाढेल आणि एकंदर आपल्याला कसं सजग राहिलं पाहिजे मी त्याकडे सगळ्यात शेवटी येईल. पण मुख्य म्हणजे असं की त्या डेटावरती मालकी गुगल फेसबुक यांचीच आहे ना. या सगळ्या पुन्हा तुम्ही जेव्हा एखाद्याला मेसेज पाठवता त्या मेसेजची मालकी त्यांच्यावर आहे. म्हणून खरं म्हणजे एआयच्या बाबतीत समाजवादी चळवळ चालू झालेली आहे. तुम्हाला माहिती नसेल कदाचित त्या ठिकाणी भाऊ इथे बसलेले आहेत त्यांना फार आवडेल हे. हा जो डेटा आपण वापरतो हे डेटा आपलाच आहे ना किंवा आणखीन कोणी पूर्वी कादंबरी लिहिली असेल किंवा लेखक असेल तेव्हा तुम्ही आमचा डेटा वापरून आमच्यावर पुन्हा राज्य करताय. तेव्हा ह्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या खरं म्हणजे पहिल्यांदा सोशलाइज केल्या पाहिजेत. त्या प्रायव्हेट लोकांच्या हातातच ठेवता कामा नये. असं कित्येक समाजवाद्यांचं म्हणणं की तुम्ही आमचाच डेटा वापरून आम्हालाच चार्ज करताय आमच्याचकडे पैसे उकळतायत आमच्यावर तुम्ही श्रीमंत होत आहे. आणि श्रीमंत म्हणजे किती आता तुम्ही एलॉन मस्क हे सगळ्यांच्या संपत्ती वगैरे ते राष्ट्रांच्या संपत्तीपेक्षा मोठी हो. इतकं प्रचंड विषमता आहे की त्याला कॉर्पोरेट म्हणजे अनेक शब्द वापरले जातात. कॉर्पोरेट फ्युडलिझम युनुस फरोक अनेक लोक वेगवेगळे. तर हा प्रचंड मोठा आज हे होणार. तर सांगण्याचा मुद्दा असा पण त्यात पॉलिटिकल हे तर नको जायला. प्रश्न असा आहे की हा डेटा जो आहे तो याच काळात निर्माण झाला आणि त्याच्यावर मालकी अमेरिकन कंपन्यांची. दुसरा मुद्दा हे जे ट्रेनिंग जे दिलं जातं हे ट्रेनिंग करता प्रचंड मोठ्या प्रमाणावर अतिशय पॉवरफुल कम्प्युटर सीपीयूज लागतात. आपल्या लॅपटॉपचे सीपीयूज चालत नाही त्याच्याकरता त्याला जीपीयूज लागतात ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट. हे खरं एनव्हिडिया नावाच्या अमेरिकन कंपनीने निर्माण केले. ते व्हिडिओ गेम्स करता निर्माण केले कारण गेम्स पॉप्युलर होत होते जपानमधले आणि इतर अनेक अमेरिकेतले. तर गेम्स करता खूप व्हिडिओ भयंकर फास्ट लागतं. नंतर ती याचे चेकर्ड इमेजेस येतात. इमेजेस कंटिन्युअस येत नाहीत किंवा जीपीयूज अतिशय फास्ट असतात. एकाच वेळा अनेक इन्स्ट्रक्शन्स त्याला पॅरलिझम खूप असतं. एकाच वेळा अनेक इन्स्ट्रक्शन्स तो एक्झिक्यूट करत असतो. एक उदाहरण सहज पॅरलिझम म्हणजे काय सांगण्याकरता A+B डिवायडेड बाय C+D जर काय असेल तर आपण पहिल्यांदा A+B करू मग C+D करू मग A+B मायनस डिवायडेड बाय C+D करू. तर पॅरलल प्रोसेसमध्ये A+B जेव्हा होतं तेव्हा C+D होतं आणि एका क्षणात दोघांचा भागाकार होतो. सो हा किती स्पीडमध्ये फरक पडतो. सो हा जो सगळा प्रकार जीपीयू मध्ये अनेक पटीने पॅरलल प्रोसेसिंग होतं म्हणून अतिशय फास्ट असतात. म्हणून व्हिडिओ प्रोसेसिंगला ते चांगले असतात. म्हणून जीपीयू एनव्हिडियाने जेव्हा काढले त्याच्यानंतर शेअर्स वाढायला लागले त्यांचं खप वाढायला लागलं कारण गेम्स खूप पॉप्युलर होते. पण त्याचं स्वप्नात सुद्धा नव्हतं की ChatGPT करता किंवा लार्ज लँग्वेज मॉडेल त्याला म्हणतात मी आता सांगितलं ते जनरेटिव्ह AI म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल त्याच्याकरता उपयोग पडतील त्याला माहिती नव्हतं. पण जेव्हा हे LLMs निघाले 2017 साली पेपर पब्लिश झाला आणि ChatGPT 2000 पहिला 18 का 19 साली पहिला आला 18 आला आणि मग 20 साली GPT-2 आला 23 साली GPT-3 आला आता GPT-4 आणि 4.5 काम चालू आहे. याकरता हे ट्रेनिंग मॉड्यूल करता इतक्या प्रचंड डेटा आणि त्यातले संबंध शोधणं व्हेक्टर्स करून ते हे करणं हे करायला इतक्या मोठ्या प्रमाणात जीपीटीला आत्ता जे जीपीटी झालं GPT-4 त्याला 10,000 जीपीयूज लागले 10,000 एनव्हिडियाचे सगळ्यात पॉवरफुल आणि त्याला 100 मिलियन वगैरे काहीतरी डॉलर प्रचंड खर्च आला कित्येक कोट्यावधी याचा खर्च आला. पण चीननी डीप सीक काढलं आणि त्याला फक्त $5.6 मिलियन खर्च आला 50 कोटी कुठलाही बिल्डर करू शकेल आणि धाड करत कित्येक एनव्हिडिया मायक्रोसॉफ्ट अनेक लोकांचे शेअर एका दिवसात कोसळले ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स. आपण ते ऐकलं भयानक गोंधळ माजला कारण त्यांनी चीननी अतिशय कमी खर्चात आणि फक्त 100 जीपीयूज वापरून ते पण एनव्हिडियाचे टॉप याचे नाही सेकंड लेअरचे जीपीयूज वापरले आणि $5.6 मिलियन 50 कोटीमध्ये त्यांनी संपूर्ण ते हे तयार केलं. आता तसंच मी आता सांगितलं तसं ट्रेनिंग मॉड्यूल आणि इन्फरन्स मॉड्यूल तयार करणं आज डीप सीक तेवढंच चांगलं काम करते. म्हणजे अमेरिकन कंपनी हादरल्या की हे कसं झालं अचानक चीननी कसं केलं कारण चायनाने प्रचंड मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट चालू केली. आज चीन AI काय इलेक्ट्रिक कार्स काय रिन्युएबल एनर्जी काय बॅटरीज काय एक अनेक क्षेत्रामध्ये अमेरिकेच्या प्रचंड पुढे आहे आणि त्या अमेरिका भयंकर भीती वाटते चीनची.
म्हणून हे जे सगळं चाललंय टॅरिफ वॉर वगैरे ट्रम्प वगैरे त्यात मुख्य कारण चीन आहे. आणि चीन म्हणजे ब्रिक्स आहे, म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका हे जे ब्रिक्स आहे. आणि म्हणून डॉलरचं डॉमिनन्स आहे त्यात भयंकर मोठा, त्यात खूप डीप आहे. नुसतं ट्रम्पने एवढं टॅरिफ वॉर असं नाही आहे ते. आणि त्यामागे हे सगळं आहे. आणि हे जे एनव्हिडिया जे आहे त्याचं डॉमिनन्स राहावं म्हणून अमेरिकेची प्रयत्न करतोय आणि त्यासाठी चीनला धक्का देतोय. हे फार इंटरेस्टिंग सगळं जिओ पॉलिटिक्स आहे. कदाचित मी पुढच्या महिन्यात आलो होतो त्याविषयी बोलतो. पण मुख्य काय आहे याच्यामध्ये की हे अमेरिकेतच का झालं, कारण तिथे एनव्हिडिया आणि जीपीयूज तयार होत होते. तिथेच का झालं, कारण त्यांच्याच मालकीचा डेटा होता. आणि दोघांची गरज, दोघांचा संगम म्हणजे डेटा आणि प्रोसेस करण्याकरता जीपीयूज हे एकत्र आले, म्हणूनच हे मॉडेल उभं राहू शकलं. पण हे मॉडेल ज्यांच्या डोक्यात आलं सगळ्या कल्पना असेल बघा, की संपूर्ण डेटावर शिकणं म्हणजे या आपण आता मशीन लर्निंग माहितीच आहे. पण संपूर्ण डेटा देऊन त्यातनं म्हणजे सगळा टेक्स्ट, कुठलाही टेक्स्टचा पुढचा शब्द काय आहे उत्तर देण्याचं यंत्र तयार करावं, हे काय डोक्यात आलं असेल बघा. मी आता त्यात एवढा प्रचंड डेटा रोज ऍड होतोय, रोज नवीन डायग्नोसिस, नवीन औषधं, नवीन त्याचे परिणाम, दुष्परिणाम सगळं रोज इतक्या वेगाने ऍड होतंय की कुठल्याही माणसाला रिसर्च करून हे करणं शक्यच नाही. चॅट जीपीटी रिसर्च शक्य आहे का, ते ऑलरेडी फीड केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आज जर चॅट जीपीटीला विचारलं तुम्हाला अमुक लक्षणं देतात मी काय करू, तर चॅट जीपीटी इज लायकली टू गिव्ह यू फार बेटर आन्सर दॅन ॲब्सोल्युटली एन एक्सपर्ट डॉक्टर. पण इतकं प्रचंड हे झालेलं आहे. आज एआयचा वापर करून काय काय होणं शक्य आहे. हसबीस नोबेल लॉरेट आहे, 2 नोबेल, जेफ्री हिंटन आणि हसबीस ला केमिस्ट्रीच्या विषयी आणि जेफ्री हिंटनला फिजिक्सच्या विषयी नोबेल प्राइज मिळालं. पण दोघांनी एआय साठीच काम केलेलं होतं, चॅट जीपीटी लार्ज लँग्वेज मॉडेलसाठी. ॲक्च्युली जेफ्री हिंटन LLM साठी केलेलं नव्हतं. जेफ्री हिंटनने बॅकवर्ड प्रॉपगेशन, जे बघायची डीप लर्निंगमध्ये सांगितलं की तो पहिल्यापासून जातो वेट्स बदलत नेतो ते उत्तर दुरुस्त येईपर्यंत, बरोबर येईपर्यंत, त्याला बॅकवर्ड प्रॉपगेशन म्हणतात, पुन्हा जाणं पुन्हा पहिल्यापासून, तो त्यांनी काढला पहिल्यांदा जेफ्री हिंटननी. आणि म्हणून त्याला नोबेल प्राइज मिळालं. हसबीसला दुसरं नोबेल प्राइज मिळालं. त्या हसबीसचे सगळे लेक्चर्स आहे, तो पुढचे मला आश्चर्य वाटलं. म्हणजे पुढच्या म्हणतो मी म्हणत नाही, तो म्हणतो पुढच्या 10 ते 15 वर्षात जवळपास सगळे विकार, आपल्याला जे नोन विकार आहेत त्यांच्यावर आपण मात करू. त्याचं कारण की एआय मुळे आज इतक्या मोठ्या प्रमाणावर रिसर्च होणार आहे. म्हणजे काय असतं की आता DNA मध्ये जे जीन्स, कुठल्या जीन्समुळे कुठले विकार होतात, समजा उदाहरणार्थ, किंवा ड्रग डिस्कवरी जी आहे, तर डिस्कवरी मॉलिक्यूल शोधणं भयंकर कॉम्प्लिकेटेड काम असतं. कारण कित्येक परम्युटेशन कॉम्बिनेशनमध्ये एक्सपेरिमेंट करणं, हे परम्युटेशन कॉम्बिनेशन करणं आणि ते शोधणं हे इतकं फास्ट होणार आहे. विशेषतः क्वांटम कम्प्युटर जर का आले तर ते प्रचंड वेगाने फास्ट होणार. कारण आपण आता बिट बेस, नॉर्मल कम्प्युटरमध्ये आपण 0 किंवा 1 असं करतो. क्वांटम कम्प्युटर क्युबिट नावाचा प्रकार असतो, तो एकाच वेळी अनेक प्रक्रिया करू शकतो. म्हणजे पॅरललिझम इज ह्यूज. आत्तापर्यंत फक्त 20 क्युबिट्सचं कम्प्युटर तयार झालेला आहे. पण तो जो जास्त तयार होईल तर अतिशय वेगाने, प्रचंड वेगाने जरा प्रक्रिया होतील. आणि ड्रग डिस्कवरीपासून ते वेगवेगळे उपाय शोधण्यापर्यंत अनेक गोष्टी तो करू शकेल. हसबीस जो नोबेल लॉरेट आहे तो त्याच्या भाषणात मी भयंकर चाट पडलो. सो एआयमुळे होणाऱ्या गोष्टी प्रचंड आहेत, काहीच होऊ शकेल. किंवा रोबोटिक्समुळे सुद्धा, म्हणजे ज्येष्ठांना मदत करणं, त्यांना टॉयलेटला घेऊन जाणं, जेवण आणून देणं पासून अनेक गोष्टी, अनेक त्याचे फायदे अचाट आहेत. ट्रान्सलेटर्स जे हजारो लाखो त्यांचे मात्र जॉब जातील. हजारो लाखो कोट्यवधी ड्रायव्हर्सचे जॉब जातील. हजारो कोट्यवधी जर्नलिस्ट आणि लॉयर्स ते जॉब जातील. ऑर्ग्यू करणारे बघ आज रोबोट्स तयार झालेले आहेत, ऑर्ग्यू करणारे कोर्टामध्ये. लीगल परीक्षा पास झालेली चॅट जीपीटी हा लीगल परीक्षा पास झालेली ऑलरेडी, बरं का. म्हणजे तुम्हाला आता हा जर का कविता आणि म्युझिक देऊ शकत असेल तर चित्रही काढू शकतो. तुम्ही नुसतं सांगा की एक झोपडी आहे, मागे चंद्र आहे, नदी वाहती आहे, मला चित्र काढून दे, तो चित्र काढून देतो. नाही बरोबर नाही, मला व्हॅनगॉगच्या सरकडून चित्र काढ. तो व्हॅनगॉगची सगळी चित्र बघेल आणि तो पिवळा रंग सूर्यफुलाचा वगैरे अशा त्याच्यासारखी तो चित्र काढून देईल. त्याला शंकर जयकिशनची गाणी ऐकवली आणि सांगली याचप्रमाणे तुम्हाला या चालीवर हे या कविता लिहिण्याला चालला तर तो तशीच चालला. नाही पण नको, मला असं नको, मला अशा गोष्टीचा आवाजच हवाय, तो अशा गोष्टीच्या आवाजात ते गाणं म्हणून देईल. मग मी त्याला घरी बसल्या
तुम्ही पर्सनल कम्प्युटरवर अब्राहम लिंकन हिरो आणि मधुबाला हिरोईन असं पिक्चर काढू शकाल, दोघे मेलेले आहेत, पण अब्राहम लिंकन फिरतो मेरा प्यार तेरा प्यार वगैरे आणि मधुबाला अभिनय अभिनय असं म्हणते. म्हणजे कसलं तुम्ही अॅनिमेट करू शकाल. याचा वाईट परिणाम असा की तुम्ही बोलताय असं ते होतच, ते तुम्हाला माहितीच असेल. तुम्ही बोलताय असं भासवून तुमच्या तोंडी वाटेल ती वाक्य घालणं, त्याच्यामुळे भयंकर त्याचा सायबर गुन्हा होण्यामध्ये शिकार होणार आहे, सायबर गुन्हे पकडण्याकरता सुद्धा उपयोग होणार आहे. हे दोन्ही चोर शिपायाचा खेळ हा चालूच राहणार आहे. काही लोकांचं म्हणणं असं की काही जाणार नाही. आतापर्यंत इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झाल्या, पहिली रेव्होल्युशन झाली त्यावेळी लोकांना वाटलं त्यावेळी जॉब जातील, यंत्रामुळे आपली जॉब जात आहेत असं वाटलं. त्यावेळी ल्युडाईट मुवमेंट तयार झाली आणि त्यावेळी यंत्र फोडली लोकांनी, या यंत्रामुळे आपली जॉब जात आहे. पण नंतर ती मुवमेंट हे झाली की यंत्रामुळे जॉब जात नाही आहे, त्याची कारणं खरं वेगळी आहेत. त्यावेळी ते सगळं थांबलं. दुसरी जेव्हा टेलरचं मला फोर्ड मोटर्स संबंध मॅन्युफॅक्चरिंग चालू झालं त्यावेळेस लोकांना वाटलं, पण जेवढे जॉब गेले तेवढेच निर्माण झाले. 1960च्या सालामध्ये कम्प्युटर्स निर्माण झाले, नंतर इंटरनेट आलं आणि कम्प्युटरची वाढ झाली, त्यावेळेस लोकांना वाटलं तर जॉब जाणार. त्यावेळेस एक रिफ्किन नावाचा माणूस होता, जेरेमी रिफ्किन, त्याने एक पुस्तक उत्कृष्ट लिहिलं होतं, एंड ऑफ वर्क म्हणून. आणि 1997 साली पुस्तक लिहिलं, अतिशय आवडतं पुस्तक. त्यांनी सगळे यंत्रांमुळे सगळे कसे जॉब जाणार आहेत, सगळे प्रचंड बेकारीचे लोंढे फिरतील असं चित्र उभं करत होतं. माझ्यावर भयंकर परिणाम झाला होता, मी 2दा पुस्तक वाचलं होतं. पण जेवढे जॉब्स गेले तेवढेच निर्माण झाले. इनफॅक्ट त्यावेळी कम्प्युटर्स पर्यंत आलेल्यावर बँकांमध्ये मोर्चे निघायचे बघा, अँटी कम्प्युटरायझेशन वगैरे. पण जेवढे जॉब्स गेले तेवढेच निर्माण झाले. तर भयंकर बेकारी केवळ ऑटोमेशनवरून निर्माण झाली नाही. यावेळी सुद्धा इंडस्ट्री 4.0च्या वेळी लोक सांगतात की जेवढे जॉब जातील तेवढे निर्माण होतील, पण माझा त्याच्यावर विश्वास नाही. एका म्हणण्याप्रमाणे 0 जॉब्स जातील, कारण जेवढे जातील तेवढे निर्माण होतील. एकाच्या म्हणण्याप्रमाणे 67% जॉब जातील. पण मला स्वतःला असं वाटतं की एवढे 67% वगैरे जाणार नाही, 22% वगैरे जातील. पण बाकीच्यांचं नेचर ऑफ जॉब बदलेल. ATM झाले, टेलर क्लार्क्सचे जॉब्स गेले, जेव्हा कॅड कॅम आलं तेव्हा ड्राफ्ट्समॅनचे जॉब्स गेले, त्याला नवीन शिकावं लागलं. साधं वर्ड प्रोसेसर आलं तर टायपिस्टचे जॉब्स गेले, कानाकोपऱ्यावर टायपिस्ट असायचे. DTP आलं, DTP आणि वर्ड प्रोसेसर आलं. आता DTP शिवाय एकही पुस्तक निघत नाही, एकही वर्तमानपत्र निघत नाही. मग रात्री 10 वाजता समजा एखाद्या वर्तमानपत्राने सांगितलं की मी DTP वापरणार नाही, तर ते वर्तमानपत्र नष्ट होईल. रात्री 10 वाजता अमेरिकन प्रेसिडेंटचा खून झाला अशी बातमी आली, तर पूर्वी खेळे जुळवणे असायची, 5च्या 5 लागायचं टाईप सेट करून, तर ती बातमी आली तर काही करू शकायचं नाही तुम्ही. ते दुसऱ्या दिवशीचे इव्हिनिंग पेपरमध्ये की त्याच्या दुसऱ्या दिवशी यावं लागायचं. दुसऱ्या दिवशी 7 वाजता पेपर जो यायचा तर ती बातमी यायचीच नाही. आता DTP आल्यानंतर 15 मिनिटात इंटरनेटमधून बातमी घेऊन ते पहिल्या पानावर जे छापायचं होतं ते 4थ्या पानावर ढकल आणि ऍडजस्ट कर छाप, 15 मिनिटात होऊ शकतं. एखादा वर्तमानपत्र सांगितलं मी वापरणार नाही, ते वर्तमानपत्र खलास होईल. सो टेक्नॉलॉजीच आता मी वापरणार नाही, मी आता टेक्नॉलॉजी नको, जुन्याच पद्धतीने मी काम करेन, हे शक्य नाही. टेक्नॉलॉजीच्या भोवती संबंध जग फिरतंय, तर आता टेक्नॉलॉजी नाकारून आपल्याला चालणार नाही. पण त्याचे अनेक परिणाम आहे माझ्या मते. त्यामुळे बेकारी ही वाढेल, विषमता ही प्रचंड वाढेल, कॉर्पोरेट कंट्रोल हा प्रचंड वाढेल, त्यामुळे सर्वेलन्स प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. युद्धाला चाल, उद्याची युद्ध ही रोबोट्समध्येच होतील असं माझा दावा आहे. की 2 देशातले रोबोट्स, कुठल्या देशाचा रोबोट जास्त पॉवरफुल आहे तो दुसऱ्या देशातल्या रोबोटला पहिल्यांदा खलास करेल, मग माणसांना खलास करेल. तर हे जे भयानक प्रकार आहेत, आता त्याच्यामधलं हे आपण लक्षात घेतले पाहिजे. पण त्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय की या मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे जेव्हा ASI तयार होईल, आपल्यापेक्षा जास्त त्याला बुद्धी येईल, मग तो स्वतःचा निर्णय घ्यायला लागेल. आणि त्याचं महत्वाचं म्हणजे आता एजंट्स निर्माण झालेले आहेत, म्हणजे AI एजंट्स, म्हणजे प्रत्येक माणसाकडे आपला एजंट असेल, प्रत्येक कंपनीकडे आपला एजंट असेल, प्रत्येक राष्ट्राकडे आपला एजंट असेल. एजंट म्हणजे काय, सेक्रेटरी म्हणायचं. मी आज उदाहरणार्थ माझ्या 3 मित्रांना घेऊन संध्याकाळी हॉटेलला जायचं मला, चायनीज रेस्टॉरंटमध्ये. तर मी काय करतो, मी स्वतः माझ्या सेक्रेटरी सांगतो की मी स्वतः फोन करतो त्या 3घांना, तुम्हाला शनिवारी संध्याकाळी वेळ आहे का. एक म्हणतो मला नाही आहे, दुसरा म्हणतो आहे.
तर ठीक आहे, मग रविवारी आहे का असं का, तिसरा म्हणतो मला रविवारी पण त्याला सोमवारी नाही वगैरे, असं प्रचंड गोंधळ घालत शेवटी तुम्ही वेळ ठरवलं की ठीक आहे मग शनिवारी संध्याकाळी 7 ते 8 जाऊ. मग हॉटेलला फोन करता, हॉटेलमध्ये 7 ते 8 बुकड आहे सगळं. मग तुम्ही पुन्हा सायकलमध्ये जाता आणि सगळं पुन्हा लोकांना विचारता, मग शनिवारच्या रविवार करता. हे जे सगळं आहे हा AI एजंट करेल. AI एजंटला तो काय, त्याला खाली टूल्स लागतील. उदाहरणार्थ प्रत्येकाचं कॅलेंडर जे आहे तर ते ॲक्सेस करायचं नाही. मी आणि ते 3 मित्र, त्या 3 मित्रांचे 3 एजंट्स आणि माझा एजंट AI एजंट हे एकमेकांशी बोलतील, त्यांचे कॅलेंडर बघतील, निगोशिएट करतील की शनिवार नको रविवारी आहे, ते प्रत्येकाचं कॅलेंडर बघून फक्त वेळ लागेल, वेळ पडेल त्यावेळी त्या बालकाला म्हणजे जो एजंट ज्याचा आहे त्याला विचारतील रविवार चालेल का वगैरे. कॅलेंडरमध्ये मोकळं दिसतंय पण तुझ्या डोक्यात दुसरं असेल तर मला माहीत नाही, तर मग करू का, तर हो म्हटला की त्यानंतर तिघांचं हे जे सगळं आहे वेगवेगळी टूल्स वापरून एक गोल दिलेला असताना ते गोल साध्य करणं, ह्याच्याकडे AI एजंट्स. पण उद्या समजा हे AI एजंट्स आपल्यापेक्षा जास्त बुद्धिमान झाले तर काय होईल. मी तो उदाहरण सांगतो. एक कॅप्चा नावाचा एक प्रकार असतो, आपण वापरल्यानंतर ते भरायचं असतं. तो कॅप्चा नावाचा जो प्रकार तो भरायला दिला आणि त्यामुळे AIच्या एजंटनी किंवा ChatGPT जो AI सॉफ्टवेअर असेल त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. तेव्हा मला म्हटलं, एखाद्या प्रश्न विचारला आर यू ए रोबॉट आर यू ह्युमन बिईंग, तर त्यांनी काय उत्तर द्यावं. त्याने उत्तर दिलं की आय एम व्हिज्युअली इम्पेअर्ड. या एका वाक्याने लोक हादरले. आज सगळं त्याच्यावर चर्चा चालू आहे की याचा अर्थ असा की माझ्या इनपुट डेटामध्ये असं काहीच मी दिलेलं नव्हतं. याचा अर्थ त्यांनी विचार करून स्वतःच मला चकवण्याकरता निर्णय घेतला. म्हणजे काय प्रकार आहे. मग बुद्धी म्हणजे काय, या सगळ्यावर तो स्वतः निर्णय घ्यायला लागलाय की काय. तुम्ही असून त्याला तुम्ही सांगा की मायक्रोफोन, आणखीन काय टेबल आणि मोबाईल फोन अशा 3 वस्तू असणारा जोक सांग, असं ChatGPT सांगा. तो काहीतरी कन्स्ट्रक्ट करून त्याच्याविषयी जोक सांगेल. किंवा उंदीर मांजर हत्ती असं एक जोक सांगितलं की तो काहीतरी कन्स्ट्रक्ट करून सांगेल. आणि त्याला विचारलं की ह्याचा जोक कुठे आहे, तर तुम्हाला बघा ज्याच्यात अनुभव आहे ना ते अनएक्सपेक्टेड आहे की नाही, म्हणजे आपल्याला अपेक्षा नसते तरी ते आहे की नाही, त्यामुळे तुम्हाला हसू येतं की नाही असं तो एक्सप्लेन करून सांगतो. तर हे त्याला कोणी शिकवलंय की काय. मग तो आपण आणि त्यानंतर त्याला कित्येक गोष्टी दिसायला लागल्या की त्या उत्तरामध्ये त्यांनी सगळा डेटा शोधून काढला, विकिपीडिया बघितला, सगळे नॉलेज बघितलं. अशा तऱ्हेचं त्यांनी पिकअप कुठलं केलं, तर त्यांनी कुठलंच पिकअप केलेलं नव्हतं. याचा तो स्वतः निर्णय घ्यायला तर सुरुवात केलेली काही काय. आणि मग जेफ्री हिंटननी त्यानंतर राजीनामा दिला की आता AI आपल्या हातातून बाहेर चाललेला आहे. तो स्वतः जर काही निर्णय उद्या घेतला आणि त्याने तो निर्णय मानवतेच्या विरुद्ध घेतला, उद्या राष्ट्राचे एजंट्स आहेत आणि कुठल्या तरी राष्ट्राच्या एजंटनी असा निर्णय घेतला की आता युद्ध करू म्हणून, की संपला विषय, की ॲटम बॉम्ब टाकू किंवा काही तो घेऊ शकेल. सो उद्या समजा आपण सगळं AIच्या ताब्यात जर सगळं जायला लागलो तर हे भयानक दिशेने चाललेलं आहे. आता याला आवर घातलं पाहिजे म्हणून जेफ्री हिंटन नोबेल लॉरेटनी गुगलमधनं राजीनामा दिला आणि सांगितलं मी ह्याच्यावर आता काम करणार नाही. इलॉन मस्क तेच म्हणतोय. हरारी जो मोठा लेखक आहे त्यांनी हेच सांगितलेलं आहे. पण AIचं सगळंच चित्र असं गोल्डन आणि फार छान छान असंच लावायला त्याचा अनेक परिणाम आहे. या दोघांकडे आपण बघितलं पाहिजे. विषमता, गरिबी, हे कॉर्पोरेट कंट्रोल, सर्व्हेलन्स, हे अतिशय वाईट. AI मुळे तुमचं आपलं आयुष्य खाजगीपणच जाणार आहे. तर हे सगळं बॅलन्स कसं करायचं हा लोकांपुढे आज प्रश्न आहे. त्यामुळे AI मध्ये हे जे मी आता सांगितलं सगळ्यात शेवटी की त्याला डेटा इनपुट डेटामधनं न दिलेलं त्यांनी तयार केला. याचा अर्थ जो सुद्धा इंडिपेंडेंटली विचार करतोय. मग बुद्धी म्हणजे काय, मग कॉन्शियसनेस म्हणजे काय, आयुष्य म्हणजे काय, इथपर्यंत फिलॉसॉफीवरती डिस्कशन चालू कॅलिफोर्नियामध्ये ह्या AIच्या मुळे की व्हॉट इज लाईफ अल्टिमेटली. आता उदाहरण म्हणून सांगतो, विचार चाललं म्हणून सांगतो, मी थांबतो, तुम्हाला कंटाळा आला असेल पण ते उदाहरण म्हणून सांगतो की आता म्हणजे रोबोटला भावना नसतात. तर रोबोटला भावना नसतात असं का म्हटलं तसं मी काउंटर आर्ग्युमेंट सांगतो. तुम्हाला पूर्ण पटलं असेल बघ नाही पण मला सहज सांगतो. मी
एखाद्या माणसाने मला सांगितलं की तू बावळट आहेस, तर मला त्याचा राग येईल. मला खरं कोणी खरं बोललं तर राग कशाला यावा हा वेगळा मुद्दा आहे, पण समजा मला राग आला ते ऐकल्यावर. आता लक्षात ठेवा, तू बावळट आहेस असं वाक्य नॅचरल लँग्वेजमध्ये ते कानाने मी ऐकतो, म्हणजे सेन्सेस पुन्हा त्याचा माझ्या मेंदूकडे जातो, मेंदू ते प्रोसेस होतं. ते प्रोसेस झाल्यानंतर माझ्या मेंदूकडनं ते चेहऱ्याकडे ते हे मग चेहऱ्यावर राग आल्याचे भावना दिसतात. आता रोबोटमध्ये दोन भाग आहेत पुन्हा. एक सिम्बॉलिक म्हणजे प्रोग्राम करणं, की असं जर वाक्य आलं तर तू अशी सर्किटरी काढ की रोबोटच्या चेहऱ्यावरती जो राग दिसेल, हे सिम्बॉलिक झालं. की असं जर वाक्य आलं तर तू असं कर, इफ देन एल्स. पण त्याला ट्रेनच जर का केलं, म्हणजे रोबोटनी समजा माणसांकडे बघून तो शिकला. मी लक्षात आलं काय म्हणतो की जसं डेटावरून शिकणं आहे, की त्याला दाखवली 100-1000 माणसं की अमुक वाक्य केलं तर चेहरा असा दिसतो, आणि रोबोटच्या चेहऱ्यावर मेकॅनिझम आहे, सुरकुत्या कशा आणायच्या हे सगळं मेकॅनिझम ते ट्रीज आहे, त्यात काही भयंकर नाही. राग आलं तर काय, दुःख आलं तर काय, प्रेम आलं तर काय वगैरे सगळं त्याला चेहऱ्यावर दाखवता येतं, आणि त्याची सर्किटरी करताना सहज शक्य आहे. पण कुठे ऍक्टिव्हेट करायची हे पूर्वी सिम्बॉलिक करण करायचं झालं तर अमुक वाक्य ऐकलं की अमुक कर असं करावं. पण आता तसं नाही, त्याला 1000 वाक्य दाखवली, त्यावेळी माणसं कशी करतात ह्याच्यावर तो शिकला, जसं डेटावरनं शिकतो तसं, तर मग त्याचे चेहऱ्यावर तसेच भाव दिसतील की. मग त्याला भावना नाही. अल्टिमेटली आपण सुद्धा एक ऑटोमेट आहेत, लक्षात ठेवा. आपण सुद्धा इन अ सेन्स आपण यंत्रच आहोत. आपल्या हा एक फार मोठा विचार आहे की बेसिकली आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो तर त्याच्या आतली सगळी जी रचना आहे, म्हणजे बायोलॉजिकल रचना जी आहे, ती सगळी कुठल्या कॉज अँड इफेक्टनी होते हे सगळं बघितलं ते एका ठराविक तऱ्हेनेच ती होते. ती इथे जर का हा शिकला तर तसेच भाव त्याच्या चेहऱ्यावर निर्माण होते. मग त्याच्यात फरक काय? रोबोटला राग येत नाही असं आपण कसं म्हणू शकतो? हा एक गंमतशीर विचार आहे. तुम्ही सहज बघा म्हणजे की याच्यामध्ये हे कुठे जाणं शक्य आहे. तसंच रोबोटमध्ये क्रिएटिव्हिटी आहे की नाही असं लोक म्हणतात. तसं हे चाल लावली क्रिएटिव्ह आहे की नाही मला माहीत नाही, पण तसंच कविता करणं क्रिएटिव्ह आहे की नाही मला माहीत नाही. तसंच चित्र करणं एक नक्की की मी त्याला काढायला सांगितलं तर कुठल्या तरी स्टाईलने काढतो. मी तसं रॅनवॉकच्या ह्याच्यात काढतो, रेम्ब्राच्या ह्याच्यात काढतो, त्या स्टाईलमध्ये तो काढेल. पण बाकी तो काहीतरी करून स्वतः चित्र काढायचं, त्याला क्रिएटिव्हिटी म्हणायचं की नाही. एक तुम्हाला सांगतो, एक चित्राचे प्रदर्शन होतं आणि कित्येक कोटीला चित्र विकत घेतलं गेलं फ्रान्समध्ये का कुठेतरी, आणि नंतर त्याला अनाऊन्स केलं तर कोणी घ्यायलाच आलं नाही. का नंतर कळलं की ते AI काढलं होतं. ही खरी घडलेली गोष्ट आहे. ही घडलेली गोष्ट आहे. ही 2000 अजून 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ह्याचं पुढे काय होणार आहे म्हणजे, तर हा अतिशय महत्त्वाचं. आता या सगळ्यामध्ये काय होणार आहे की पुढे मी 5 मिनिटं थांबणार आहे. पुढेची 5 वर्ष मला जे दिसतं असं आहे की AI आपल्याला उपयोगी कसं पडेल ह्याच्यात जातील पुढची 5 वर्ष. एक सहज म्हणून सांगतो, पुढच्या 5 वर्षात काय होईल असा प्रश्न गुगलच्या सुंदर पिचाईला विचारला, सगळ्याच मायक्रोसॉफ्ट सगळ्या लोकांना विचारला, कोणीही उत्तर द्यायला तयार नाही. तर 5 वर्ष खूप दूरची, 2 वर्षाच्या पुढचा मला सांगता येत नाही. ही घडलेली गोष्ट. तुम्ही अनेकांचे इंटरव्ह्यू मी गेले महिनाभर सगळ्यांचे बघतोय. मी इलॉन मस्क पासून सॅम अल्टमन ओपन AIचं मुख्य, 2 वर्षाच्या पुढचं पण आम्हाला सांगता येत नाही असं सध्याचं वाक्य आहे त्यांचं. पण साधारण मला जे दिसतं ते असं आहे की जसं SAP आलं होतं, म्हणजे ERP पॅकेज होतं, तर पहिल्यांदा कम्प्युटर आले होते. तर कम्प्युटर आपल्या बिझनेसमध्ये कसे उपयोगी पडतील हे करण्यामध्ये बरीच वर्ष जातील. तसंच आता रिटेलमध्ये आहे, दुकान आहे माझं, पण दुकानात मला AIचा काय फायदा होईल, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काय फायदा होईल, एंटरटेनमेंटमध्ये तर मला काय एंटरटेनमेंट धुमाकूळच होणार. कारण स्क्रिप्ट रायटिंग पासून ते व्हिज्युअल इफेक्ट्स वगैरे ते सगळं आज आरामात AI करताय. काहीही कोणाला काही करावं लागणार नाही. ते शेकडो हजारोने जॉब जाणार ते. पण निदान माझ्या व्यवसायात ते कसं मला उपयोगी करता येईल हे ठरवण्यामध्ये पुढची 4-5 वर्ष. इम्प्लिमेंटिंग AI इन युअर बिझनेस असं आपण म्हणू. हॉस्पिटलमध्ये, हॉटेल्समध्ये, ट्रॅव्हलमध्ये, रिटेलमध्ये. सो त्यामुळे ताबडतोब जॉब जातील. उद्या लगेच ताबडतोब हवाल दिलून काही करू नका. हे त्यात 5 वर्ष. पण निदान AIची तुम्हाला कल्पना असली पाहिजे. ज्यांना ती कल्पनाच नाही आहे ते बाहेर फेकले जातील.
मी आता नोकिया माझा कस्टमर होता फिनलंडमध्ये, अनेक वेळा जायचो तिकडे. आणि ज्यांनी जुने लोक आहेत त्यांना माहिती असेल नोकियाशिवाय आयुष्य चालत नसे आपलं. $multi-billion कंपनी नष्ट झाली चक्क, तर त्याने अँड्रॉइड स्वीकारलं नाही. बघता ह्याचं तसंच, कोडॅकचं तसंच, $multi-billion कंपन्या टेक्नॉलॉजीची बस मिस झाली म्हणून खलास झाल्या माझ्या डोळ्यासमोर. तसंच माणसांचं होईल ज्यांना AI किंवा इंडस्ट्री 4.0 विशेषतः, कारण त्यात अनेक टेक्नॉलॉजी सगळ्याच आपल्याला भयंकर प्रमाण करणार, किंवा डेटा सायन्स किंवा स्टॅटिस्टिक्स, याचं काय होणार आहे बाबा उद्या, ही जी कल्पना तरी असली पाहिजे. तुम्ही ताबडतोब पायथन शिका, डेटा सायन्स घ्या, लगेच कोर्स बदला असं मला मुळीच वाटत. जे करताय तुम्ही त्यात तुम्ही नीट करा, त्यात एक्सलन्स गाठा. काही धावपळ करून ताबडतोब काही बदलण्याची गरज नाही. पण AIचा वापर इथे कसा करता येईल आपल्याला किंवा होईल उद्या, ह्याची जाणीव तुम्हाला नक्की असली पाहिजे. आणि पुढच्या 5 वर्ष त्याच्यानंतर मात्र हे मात्र जॉब जाण्याची प्रक्रिया जरा बऱ्यापैकी जोरदार चालू होईल. आणि 10 वर्षामध्ये एस्पेशली तरुण इथे असतील किंवा तुमची मुलं असतील तर जरूर सांगा की निदान AI इंडस्ट्री 4.0 मध्ये विशेषतः काय होणार आहे, त्याला सगळ्या टेक्नॉलॉजीची आपल्याला ओळख पाहिजे. तसं मी इंडस्ट्री 3.0 सांगितलं, आपलं ह्याचं 3D प्रिंटिंगचं सांगितलं, किंवा ब्लॉकचेन तर प्रचंड धुमाकूळ झाला. बिल गेट्सने एक पुस्तक लिहिलं होतं, बिझनेस ॲट द स्पीड ऑफ लाईट म्हणून, 1998 साली लिहिलं. ते पुस्तक इतकं चांगलं होतं की मला शंका लागली त्यांनीच लिहिलं होतं की नाही, पण ते अतिशय चांगलं पुस्तक आहे. त्यात त्यांनी उद्याच्या जगामध्ये इंटरनेटमुळे काय, हे AIच्या अगोदरच लिहिलंय. मी मगाशी सांगितलं तसं AIची खरी सुरुवात 56 साली झाली, पण ते वाढ होत होत खऱ्या अर्थाने वाढ ही 2010 नंतर, मी त्याला डेटा सायन्स म्हणतो, ते मोठ्या माणूस होतं तोपर्यंत सिम्बॉलिक AI आहे ते चालू, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, रोबोटिक्स चालू होतं, पण हळूहळू चालू होतं. 2000 नंतर मोबाईल कम्प्युटिंग आला आणि डेटा सगळा निघाला, स्मार्टफोन झाले, डेटा जास्त निर्माण झाला. 2011च्या नंतर ते खूप वाढलं. आणि मग आता प्रॉपर AI डेटा सायन्स, डेटावरनं शिकणं, डेटावरनं इमेज ओळखणं, आणि डेटावरनं आता पुढचा शब्द आणि पुढचं वाक्य पॅराग्राफ सगळं तयार करणं, हे आत्ता सांगितलं तसं हे सुरू झालं. आणि दॅट इज द मोस्ट ॲडव्हान्स. त्यामुळे एजंट्स म्हणजे हे बघा, सिम्बॉलिक AI, मग मशीन लर्निंग, मग डीप लर्निंग, मग लार्ज लँग्वेज मॉडेल्स 2017 साली जो पेपर आणि त्यामुळे ChatGPT वगैरे, आणि मग AI एजंट्स, असं ही सगळं प्रोग्रेसिव्ह आहे. हे संबंध जे झालं त्याच्या अगोदरची गोष्ट आहे ही बिल गेट्सची 1998 साली. त्यामुळे AIचं नुसतं जेमतेम थोडंफार चालू होतं. त्याने सांगितलं केवळ इंटरनेटमुळे काय होणार आहे बघा मला. एक तर म्हणजे मी हे इंटरनेटमुळे नाही, पण मीच सांगत असते की चेकबुक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नोटा, नाणी हे सगळं नष्ट होईल असं ते चाललं. चीनमध्ये तर जवळपास नष्टच झालेलं आहे. तुम्ही काम करता तर तुमचा पगार 0 स्वरूपात तुमच्या कम्प्युटर किंवा मोबाईलवरती येतो. तुम्ही जेव्हा खर्च करता तेव्हा तुमचा आता जीपे आल्यापासून लोकांचा त्यात काय विशेष आम्हाला माहितीच आहे. 15 वर्षापूर्वी भाषण द्यायचं लोकांचा विश्वास नाही बसायचा, पण आता हे प्रचंड मोठ्या प्रमाणात सगळं हे सगळं बाजू. सगळी ऑफिसेस ही म्युझियम्स बनतील, का आपण एकत्र येऊन काम करण्याची गरजच नाही. सगळे आपापल्या घरी येत आणि सगळे काम करतात. कोविडमध्ये लोकांनी वर्क फ्रॉम होम केलंच, पण ते आणखीन मोठ्या प्रमाणावर होईल. म्हणजे सक्ती जाईल ऑफिसमध्ये जाण्याची. त्या प्रॉपर्टी प्राइसेसचं काय होईल बघा. सगळी ऑफिसेस म्युझियम आज नाही, एक 10-15 वर्षात 20 वर्षात बघा. मुलांनी म्हणून मी सातत्याने कॉलेजमध्ये सांगत असतो की तुमच्या आयुष्यामध्ये काय काय होणार आहे हे प्रचंड आहे. काय न होण्याचं कारण मला दिसत नाही आहे. बँका ATM झाल्यापासून टेलक्राफ्टचे जॉब्स गेले किंवा नवीन शिकावं लागलं. बँकांचे एवढे हजारो ऑफिसेस असण्याचं कारण काय आहे सांगा मला. एक कारण सांगा. मी लोनसाठी अर्ज करतो, माझे बंगला किंवा माझं घर किंवा काही मी ते त्याचे पेपर्स अटॅच करतो. ते एक बँकेच्या माणसाकडे जातात, मॅनेजर घर बसल्या, तो चेक करतो, इंटरनेटवरनं चेक करतो प्रॉपर्टी माझ्याच नावावर आहे की नाही. माझ्याच नावावर आहे म्हणल्यानंतर तो पैसे सँक्शन करतो किंवा आणखी वरच्या माणसाकडे पाठवतो. तो वरचा मॅनेजर आणखीन तो बघतो, त्याच्याला लिमिट असेल तो दोन सँक्शन करतो. ते पैसे माझ्या अकाउंटने 0 सोबत येतात. मग मला दुकानात जाऊन खर्च करतो. या सगळ्यामध्ये त्या ऑफिस बँकांमध्ये जाऊन काम करण्याची गरज काय सांगा. त्यातली सगळी कामं घरी बसल्या होऊ शकतात. रिकन्सिलिएशन पासून सगळी कामं आहेत. एकही काम असं नाही की तिथे जाऊन करावं लागतं. हजारो ऑफिसेस प्रत्येक बँकाची आणि इन्शुरन्सची आणि स्टॉक एक्सचेंजची आणि सगळीच ऑफिसेस संपूर्ण नष्ट होते.
काय हे बघा, तिसरी गोष्ट फार महत्वाची की सगळे मिडलमॅन नष्ट होतील. ट्रॅव्हल एजंट्स आपण पूर्वी असायचो, कुठले तिकीट बुक करायला जायचो, आता तसले ट्रॅव्हल एजंट गेले. आता जे व्हॅल्यू ॲड करतात, तुम्ही जर ग्रुप बुकिंग करा, तुम्ही सगळ्यांचं हॉटेल बुकिंग करतो, तुम्हाला एक गाईड देतो, तुमचं रेल्वे सगळं असं करणारे जे लोक आहेत ते टिकले. फक्त तिकीट बुक करणारे गेले. तसेच सगळे मिडलमॅन नष्ट होतील. मग उदाहरणार्थ दुकानं, हजारो लाखो दुकानच नष्ट होतील. काय हे बघा, 1998 लिहून ठेवलेलं आहे. आत्तापर्यंत झालेलं नाही, पण अजून एक 20 वर्षात का होऊ नये मला कळत नाही. मला शर्ट हवा आहे, तर मी डायरेक्टली प्रोड्युसरकडनं का घेऊ शकत नाही? मला दुकानात जाऊन ट्राय करायची गरज काय? कारण मी आता रेमंड असेल, लुई फिलिप असेल, ते वेबसाईटवर जातो, मी सिलेक्ट करतो, मला निळा आणि 42 साईज मुद्दाम सांगून ठेवतो कोणाला प्रेझेंट द्यायचं असेल तर. आणि हाफ फुल घातल्यानंतर ऑगमेंटेड रियालिटी वापरून तो मला कसा फिट होईल हे मी घर बसलं बघू शकतो. बुटांचं तसंच, टाईल्सचं तसंच. मोबाईलवरती तुम्ही जाहिरात बघितली असेल, मोबाईलवरती ही टाईल हे केली, सिलेक्ट केली तर फरशी कशी दिसेल, हे संगमरवरी गेलं तर फरशी, इथे बघून तुमची खोली कशी दिसेल, तुमची खोली थेरेटिकल नाही, तुमची खोली हाई टाईल लावल्यावर कशी दिसेल हे ऑगमेंटेड रियालिटीनी तुम्हाला घर बसलं बघू शकता. मग तुम्ही डायरेक्टली प्रोड्युसरकडनं तुम्ही ऑर्डर देऊ शकता. एवढी टाईल्स साठवलेली दुकानं कशाला पाहिजेत? रंगांचं तसंच ड्युलक्सने सुरूच केलंय. या भिंतीला काळा रंग, या भिंतीला पिवळा, या रंगाला हिरवा, या रंगाला कॉम्बिनेशन वाईट आहे, देऊ नका. पण मुख्य म्हणजे हे मी जर का दिलं तर खोली कशी दिसेल हे घर बसल्या मला रंग विकत न घेता दिसू शकतं ऑगमेंटेड रियालिटी. मग ते केल्यानंतर नाही इथे गुलाबी देऊ, इथे एक असं मी सगळं सुचवून सगळं परम्युटेशन कॉम्बिनेशन बदलून मी ते प्रत्यक्ष रंगांच्या वेबसाईटवरनं विकत घेऊ शकतो. मधली दुकानांची काय गरज आहे? आणि हे जर का झालं उद्याच्या जगात तर दुकानचं स्पेसचं काय होईल, दुकानामधल्या कोट्यावधी लोकांच्या नोकरीचं काय होईल, मग रिअल इस्टेटचं काय होईल? हे अचाट वेगाने बदलणारं हे आहे, लक्षात ठेवा. फक्त ते अजून झालेलं नाहीये, पण अजून जो लहान लहान दुकानदार जात आहेत बघा, तुम्ही लक्षात आलं असेल, अमेझॉन या सगळ्यामुळे. आणि अमेझॉन सो अल्टिमेटली मिडलमॅनच आहे, फ्लिपकार्ट मिडलमॅन आहे, ओला आणि उबर सो मिडलमॅन आहेत, लक्षात ठेवा. तुम्ही ड्रायव्हर ह्याच्यामध्ये मिडलमॅन आहेत ते. पण असं प्रेडिक्शन आहे ते बरोबर आहे, ब्लॉकचेन म्हणून ते वाचा तुम्ही, ब्लॉकचेनमुळे तुम्ही ड्रायव्हर ह्यांचं डायरेक्ट कनेक्शन होईल. त्यामुळे ओला आणि उबर सारखीच मंडळी जातील पुढे ब्लॉकचेन जेव्हा येईल तेव्हा. ब्लॉकचेन वाढतंय बरोबर. ते थोड्यात उद्याचं जग कसं असेल, त्याचे काय परिणाम होतील हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण शिकतोय ते किती रेलेव्हंट असेल, आपण ज्या उद्योगात तो उद्योग राहील का, हे सगळं निदान आपल्याला त्याची जाणीव असली पाहिजे. त्यामुळे काही बोलू नका, काही धावपळ करू नका, डेटा सायन्सचे कोर्सेस घेऊ नका, लगेच मेकॅनिक सोडून लगेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळे लोक धावाधाव करून मला कित्येक लोक विचारतात काय करू. आहे त्यात एक्सलन्स मिळवा. आपण सातत्याने अनलर्न आणि लर्न करण्याची तयारी ठेवा, सातत्याने बदलण्याची तयारी ठेवा. आणि AI, डेटा सायन्स, इंडस्ट्री 4.0 हे जे सगळं आहे, या सगळ्याची बाउंड्रीज काय आहे, त्याने काय होऊ शकेल ह्याची तयारी तुम्ही हे तुम्हाला हे झालं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी हे सगळं जरी असेल तरी हे सगळे टेक्नॉलॉजी जरी चाललेली असेल तरी तळागाळातल्या माणसाचं काय? आज बेकार आणि गरीब आणि होमलेस यांचं करायचं काय? तर ही टेक्नॉलॉजी यांच्यासाठी आपण जर वापरत नसलो आणि फक्त युद्ध, फक्त काही लोक मोठभर श्रीमंत होणार असेल त्याचा फायदा काय? तर मला असं वाटतं मगाशी जर सांगितलं तसं ती ही टेक्नॉलॉजी ह्युमनाइज कशी करता येईल, ही टेक्नॉलॉजी डेमोक्रेटाइज कशी करता येईल, या टेक्नॉलॉजीमुळे विषमता कशी दूर करता येईल, टेक्नॉलॉजीचा उपयोग पर्यावरणावरती उपाययोजनाकरता कसा केला जाईल ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि तळागाळातल्या लोकांचं, संपूर्ण लोकांचं आयुष्य कसं बदललं जाईल ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं नाही. ते नुसतंच आपण श्रीमंत होऊ, अमेरिकेत जाऊ, काय वाटेल ते करू, तर त्याला काही अर्थ नाही आहे. तुम्ही जर काय टेक्नॉलॉजीवरती विचार केलात, वाचलत आणि त्याचबरोबर आपण हे सगळ्यांच्या विकासाकरता कसं वापरावं ह्याचा विचार करत त्यांचा विचार कायम लक्षात ठेवलात तर तुम्ही फक्त यशस्वी होणार असायला भाग नाही, पण तुम्ही चांगला माणूस म्हणून जगाल असं मला वाटतं. धन्यवाद. मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते. यासोबत LED रिअर लॅम्प्स, USB चार्जर सह रिअर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर.